जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्कामध्ये आपले स्वागत आहे। स्मार्ट मीटरच्या सक्ती विरोधात काँग्रेसचा रणशिंग, महावितरणला तीव्र आंदोलनाचा इशारा। महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांच्या पूर्व परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाविरोधात इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीने सोमवारी आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या विभागीय कार्यालयासमोर जोरदार शंखध्वनी आंदोलन केले। यावेळी सरकारच्या स्मार्ट मीटर धोरणांची प्रतिकात्मक होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला। तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखीन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। महावितरणकडून विद्यमान वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता सुरू असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले पूर्वीपेक्षा दुप्पट येत असल्याचा तक्रार असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले आहे। आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तत्काळ थांबावी, कोणत्याही ग्राहकावर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये, तसेच मीटर बदलण्यापूर्वी संबंधित ग्राहकाची लेखी परवानगी घेणे बंधनकारक करावे अशी मागणी करण्यात आली। यावेळी सरकार उद्योगपतींच्या हितासाठी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्णय सामान्य नागरिकांना वर लादत असल्याचा आरोपही करण्यात आला। कोणते मीटर वापरायचे हा निर्णय वीज ग्राहकाचा अधिकार असून या संदर्भात नागपूर खंडपीठानेही ग्राहकाच्या भूमिकेला महत्त्व दिल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला। महावितरणने स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती तातडीने थांबवून ग्राहकांचा विश्वास जपावा, अन्यथा शहरभर तीव्र जन आंदोलन उभारले जाईल असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। या आंदोलनात शशांक बावस्कर, संजय कांबळे, बाबासो कोतवाल, शशिकांत देसाई, युवराज शिंगाडे, राजन मुठाणे, अजित मिनेकर, रविराज पाटील, पोपट शिंदे, सुदाम साळुंखे, रवी वासुदेव, चंद्रकांत मिस्त्री, अण्णा कांबळे, रवींद्र पाटील, प्रमोद नेजे, अनिल पछिंद्रे, दशरथ जावळे, रोहित जावळे, ताजुद्दीन खतीब, रमजान शेकलगार, राजू किनेकर, किरण भागवत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। वीज ग्राहकांचे मीटर बदलण्याचं काम जर इचलकरंजीमध्ये चालू झालं, हे अशाच पद्धतीनं सुरू ठेवलं तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्या कार्यकर्त्यांच्याकडनं दिलं जाईल। हे महावितरणने लक्षात ठेवावं आणि याची संपूर्ण जबाबदारी ही महावितरण आणि राज्य सरकारची जाईल। त्यामुळं उद्याच्या मीटर बसवण्याच्या भानगडीमुळं, हट्टामुळं, आग्रहामुळं जर काही उद्या घडलं, विपरीत घडलं तर त्याची संपूर्ण जबाबदारी महावितरण आणि राज्य सरकारची राहील। अशा पद्धतीचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो। आम्ही महावितरणला निवेदन देणारच आहे, परंतु अशा पद्धतीनं वीज ग्राहकांच्यावर जोर जबरदस्ती करून स्मार्ट मीटर बदलण्याचं काम। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।